हिवाळा संपायच्या आधी म्हटली ही भाजी नाही, सॉरी, भाजी नाही, आज खरं तर सूपच बनवणार आहे. हो, तर हिवाळ्यामध्ये हा सूप म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा सूप खरं तर खूप म्हणजे खूप खूप जास्त रिच आणि फायदेशीर असतो आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी, हेल्थसाठी सर्वच गुण यामध्ये अवेलेबल असतात आणि थंडी आहे तोपर्यंत हा सूप तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे आणि ऊर्जा मिळते आणि भरपूर अशा प्रमाणात कॅल्शियम मिळतात. आता याचे तुम्हाला गुण काय सांगायचे, हजारो प्रमाणात या शेंगांपासून आपल्याला कॅल्शियम, भरपूर असे विटॅमिन्स मिळतात. त्यामुळे हा सूप तुम्ही थंडी आहे तोपर्यंत नक्कीच एकदा बनवा आणि एवढा खायला टेस्टी बनतो. आणि ज्या मी आज शेंगा ज्या वापरलेल्या आहेत यामध्ये शेवग्याच्या, त्या मी गावठी वापरलेल्या, त्यामुळे या सूपची जी टेस्ट आहे ना ती कमाल झाली होती. चला तर मग त्याची मी रेसिपी दाखवते. आता मी इथे ना शेंगांना मस्तपैकी सालं काढून घ्यायची तशी, त्याने काय होतं शेंगांचा जो कडवटपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जातो. आता ह्या शेंगा मी जवळजवळ अर्धा किलोतील एवढे सोलून घेतलेले आहेत. मी ते खूप मोठे असे 3 टोमॅटो घेतले. टोमॅटोने ह्या सूपला खरंच खूप छान टेस्ट येते. तर असे मी कट करून घेतलेले आहेत मोठे मोठे. आता एका पॅनमध्ये मी ऑइल गरम केलेलं आहे चांगलं. 10 ते 12 कळी किंवा 7-8 कळीसुद्धा चालतील एवढे लसूण पाकळी घेतलेले आहे. 2-3 लवंग, एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि तेजपत्ता टाकलेला आहे. आता हे सगळं मिश्रण मस्तपैकी करून घेतलं थोडा वेळ. त्यामध्ये टाकला मोठा मोठा कट करून घेतलेला कांदा काही जास्त नाही वापरलेला आहे मी, इथे एकच कांदा वापरलेला आहे आणि तोही हलकाच असा फ्राय करून घ्यायचा. यानंतर लगेच आपल्याला आपण कट करून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे. आता टोमॅटो टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं चांगलं टोमॅटो मऊ होईपर्यंत हे मिश्रण फ्राय होऊ द्या. हे मिश्रण मस्तपैकी मऊ झालेले. आता मी लगेच घालते यामध्ये आपले शेवग्याच्या सोलून घेतलेले शेंगा. आता शेंगाणं सुद्धा आहे ना आपण 1 ते 2 मिनिटं चांगलं फ्राय करून घेणार आहोत या मिश्रणसोबतच. त्याने टेस्ट खूप छान येते, त्यामुळे नक्की फ्राय करा. आता हे चांगलं फ्राय करून झालेलं आहे. आता यामध्ये थोडंसं गरजेनुसार मी 2 कप पाणी ॲड केलेलं आहे, कारण पाणी ॲड नक्कीच करा. त्याने आपला जो सूप आहे तो छान असा पातळ तयार होईल. जास्त पण पाणी नका टाकू. त्यानंतर लगेचच चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून याला आपण एक शिजेपर्यंत, म्हणजे शिजायला साधारण 15 ते 20 मिनटं, जास्तीत जास्त 20 मिनिट लागणार आहेत. मला 15 मिनटंच लागले आहेत. तुम्ही हाय फ्लेमवर केलं तरीही चालेल. आता मी ते एक साईडला जे शेंगा आहेत आपल्या त्या शिजेपर्यंत क्रुटॉन्स तयार करून घेऊया आपण. जे आपले ब्रेड असतात ना व्हाईटवाले, ते ब्रेड्स घेतलेले आहेत मी आणि त्याचा मसाला तयार स्क्वेअरच्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी 2 चमचे मेल्टेड बटर घातलं आहे. तुम्ही इथे घीसुद्धा घालू शकता किंवा तेलसुद्धा घालू शकता, ऑलिव्ह ऑइलसुद्धा घालू शकता, जे अवेलेबल असेल ते घाला. 2 चमचे मी ते मेल्टेड बटर घातलं आहे. त्यामध्ये मिक्स हर्ब्स घातले 1 चमचा आणि काळी मिरी पावडर 1 चमचा. 1 चमचापेक्षा थोडी कमीच घातली आहे मी. आणि या क्रुटॉन्सवरती, म्हणजे आपल्या ब्रेडचे जे कट केलेले क्यूब्स आहेत त्याच्यावरती स्प्रेड केलं आहे. मस्तपैकी मॅश करून घ्या आणि स्मॅश करून घेतलं, एकजीव करून घेतलं की आपल्या याला जास्त ऑइली नाही बनवायचं आहे आपल्याला. आणि आता मी ते तेलही अजिबात वापरणार नाही. जे आपण जेवढं बटर त्याला मिक्स करून घेतलेलं आहे तेवढ्याच बटरमध्ये आपण याला फ्राय करून घेणार आहोत. आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच यांना आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत असे यांना फ्राय करायचे आहेत. याला मला साधारण 15 मिनटं लागलेली आहेत पूर्ण क्रंची होण्याकरिता. आता तोपर्यंत एक साईडला मी हे करायला ठेवले आणि तोपर्यंत एक साईडला बघा आपली जी शेवग्याची भाजी, शेंगा आहेत तर त्यासुद्धा इकडे शिजलेल्या आहेत. आता इकडे मी त्या भाजीला बघते. आता तोपर्यंत आपण जे क्यूब्स आहेत ब्रेडचे ते तोपर्यंत भाजतच ठेवूया. ते जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत खाली उतरायचे नाहीत गॅसवरून. आता इकडे पहा, मी आता जे तेजपत्ता आणि दालचिनी वगैरे टाकले होते ते सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला चिमट्याने. आणि आता हे जे उरलेलं सगळं सारण आहे आपलं ते एका गाळणीने आपण त्याचं पाणी गाळून गाळणीमध्ये टाकायचे आहे. आणि जो पाणी आहे तो तसाच ठेवायचा आहे. त्यामुळे अजिबात टाकू नका आहे पाणी. तो खूप इम्पॉर्टंट करायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये बाजूला काढून ठेवा. खूप साऱ्या गोष्टी गाळणीमध्ये आपण काढून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करतोय. आता याला आपण याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया. सगळ्याची मी अशी छानपैकी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता. आणि आता याला पुन्हा आपण एक गाळणीच्या साहाय्याने पुन्हा गाळून घेणार आहोत. आता पहा इथे सगळं मी गाळून घेतलेलं आहे छानपैकी. आणि गाळून घेतल्यानंतर पुन्हा या गाळणीमध्येच आपण चमच्याने त्याला असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत जाळीदार भाग राहत नाही. शेंगांची जी सालं असतात ना जी आपली चरचरीत लागतात ती, जेणेकरून ती आपल्याला तोंडाला
लागू नये सूप पिताना, म्हणून हे आपल्याला असं करायचं आहे. गाळणीने शक्यतो गाळूनच घ्या, डायरेक्टली टाकू नका. नाहीतर मग सूप तुम्हाला खाताना खूप म्हणजे खूपच चरचरीत लागेल आणि तो खायला अजिबात व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे नक्कीच गाळून घ्या असं. इथे पाहताय तुम्ही आता इथे कसं तुम्ही जाळीदार असं केसरं त्याचे निघालेले आहेत आणि आता यामध्ये आपण जो स्टॉक काढून ठेवला होता पहिला गाळून घेताना, तो आता पुन्हा ॲड करायचा आहे. त्याने काय होतं, जी जाळी आहे ती पूर्णपणे त्यातलं जे उरलेलं शिल्लक जे पाणी आहे ते सगळं निचरून जातं खाली पॅनमध्ये. आता पाहताय तुम्ही कशी केसं तयार झाली आहेत. हे सगळे आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि आता याचं फक्त स्टॉक घ्यायचा आहे आपल्याला. आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढं कुणाला जाड आवडतं, कुणाला पातळ सूप आवडतं, तर तुम्हाला अतिशय जाडच आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरसुद्धा थोडंसं ॲड करू शकता. त्याने अजून आपले सूप जो आहे तो थिकनेस येते आपल्या सूपला. पण मी ते कोणताही कॉर्नफ्लोअर किंवा काही घातलेलं नाही आहे. मला असंच पातळ आवडतो सूप आणि जे नॅचरल आहे ती नॅचरल टेस्टच खूप छान लागते याची. ऑलरेडी काही कॉर्नफ्लोअर वगैरे घालायची गरज नाही वाटत. वाटलंच तुम्हाला तर अजून पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खूप सारं पाणी ॲड करू शकता. आणि आता यामध्ये पुन्हा याला आपण पॅन गॅसवरती ठेवूया आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये लगेचच मी मिक्स अप्स टाकलेला आहे 1 चमचा, थोडीशी काळी मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 1 तुकडा मी बटरचा घातलेला आहे. याने खूप म्हणजे खूपच छान टेस्ट येते बटरने. अगदीच ऑप्शनल आहे, नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण असेल तर नक्कीच घाला. खूप छान टेस्ट येते आपल्या सूपला. आता हे सूप माझं बघा एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आता याला एक उकळी आल्यानंतर मी लगेचच काढून घेतलं एका बाउलमध्ये आणि आपले जे क्रिस्पी क्रूटॉन जे तयार केलेले होते ते सुद्धा मी यावर घातले आहे आणि वरती मी सर्विंग करता थोडीशी हिरवी जी पातीचा कांदा असतो ना, त्याचं हिरवी पात मी घेतलेली आहे कट करून. ते छान दिसतं दिसायला आणि हे आपले क्रूटॉन्ससुद्धा मी वरनं घातलेले आहेत. खूप म्हणजे खूपच हेल्दी आणि अतिशय टेस्टी लागतो हा सूप. नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या रेसिपीसुद्धा पाहायला अजिबात विसरू नका. अशाच भेटू एखाद्या छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.